महापालिकेच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीनं 2019 मध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंग्सचा मुद्दा मांडला होता आणि त्यावेळी प्रशासनाकडून अहवाल मागून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, परंतु प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन टाळण्यात आलं। नुकताच घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग्स दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेले। आपण ठाण्यात अशा दुर्घटनेची वाट बघताय का? ठाण्यात जागोजागी अनधिकृत होर्डिंग्स उभारलेले आहेत। या सगळ्याला कोण परवानगी देत आहे, यांची संख्या किती आहे, ही माहिती नागरिकांना कळणं गरजेचं आहे। महापालिकेचं यात आर्थिक नुकसान देखील होत आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलं। तसंच येत्या 8 दिवसात अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आल्याची माहिती माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिली आहे। जसं मी म्हटलं की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही, असं होणं तर शक्य नाहीये। म्हणजे यांचा साठलोट आहे का, ह्याच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे का, कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे मला माहिती नाहीये। पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडतायत तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंग वरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते, कारण यामध्ये महापालिकेचा महसूल तर बुडतोच, पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे। मॅडम अंतरा होल्डिंग बद्दल काय मत आहे? कुठलेही होर्डिंग आपण कशासाठी लावतो की जाहिरात करण्यासाठी, पण त्याचा जर कुठल्याही प्रकारच्या होर्डिंगनी जर नागरिकांना त्रास होणार असेल तर अशा सगळ्या होर्डिंगना आमचा विरोधच असेल। त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की लाईटवाले होर्डिंग, त्याचा जर सामान्य जनतेला त्रास होत असेल तर तेही ताबडतोब काढून टाकले पाहिजे। मॅडम, शेवटची भूमिका काय असणार आहे जर या होर्डिंगवरती कारवाई महापालिकेने केली नाही तर? आता आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की 8 दिवसात अनधिकृत होर्डिंगची संख्या तुम्ही जाहीर करा आणि 8 दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू करा। आणि त्यांना मी इशारा देते की त्यांनी जर या होर्डिंगवरती कारवाई सुरू केली नाही तर 8 दिवसानंतर महापालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू करणार। वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका 27 मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीतून कुटुंबियांना वाचवताना 47 वर्षीय अरुण केडिया यांचा मृत्यू झालाय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। अरुण यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। तुळशीधाम येथे निळकंठ पाम्स ही 27 मजली इमारत आहे। या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल वय वर्ष 71, पत्नी अनिशा वय वर्ष 43, मुलगी अनन्या वय वर्ष 17 आणि मुलगा अविनाश वय वर्ष 12 यांच्यासोबत वास्तव्यास होते। बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेस अचानक आग लागली। या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढलं, परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत। या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी दाखल झाली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते। पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। पथकांनी या सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हातकी सफाई करायची आहे, त्यामुळेच ठाण्याचं वाटोळं झालंय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. नालेसफाई 20% दरानं कमी कशी करून घेऊ शकता? कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे, नालेसफाई पूर्ण झाली आहे किंवा नाही याबाबत कोणताच दावा महापालिकेच्या वतीनं करण्यात आला नाही. त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होते. दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर गंभीर आरोप केलेत. ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षी 80 पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसा होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नालेसफाईचं टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये कार्यादेश द्यायला हवा, त्यामुळे नालेसफाईला वेळ मिळतो. मात्र तसं केलं जात नाही. नालेसफाईमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहे. यांची नालेसफाई म्हणजे हातकी सफाई असून या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळ होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी भरणी करण्यात आली आहे. महापालिकेचे अधिकारी झोपतात काय? नालेसफाईसाठी फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देता येईल याकडेच लक्ष असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. नाले जे आहेत ते साफ झालेले नाहीत, त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात ह्याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये 80 पैसे करण्यात आला. एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल? ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच. पण पहिली गोष्ट, हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं, म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला. नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिलीभगत असते. पावसाळ्याच्या 8-15 दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात. पाऊस आला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली, हातकी सफाई. त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही, कोणी केलेलीच नाही. ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं. माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा फोन करतो आहे. हो साहेब, करतो ना साहेब, झालं, उचललं साहेब, केलं साहेब. नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या 20 वर्षाचा प्रॉब्लेम आहे. वंदना सोसायटी, गजानन महाराज चौक, आता बाजारपेठ. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत, भरणी केली गेली आहे. आत्ता कळव्यामध्ये मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिकनगरमध्ये. तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे, त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे. तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे. आता त्या पाईपमधनं पाणी जाणारच नाही, परत तिथे पाणी तुंबणार. म्हणजे अधिकारी झोपतात काय? भरणी कुठे होते, काय होते, भरणी येते कशी गावामध्ये? आता कवश्याच्या बाजूला, शिळच्या बाजूला
डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही येत. परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल. कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत, साफच झालेले नाहीत. बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे, त्याला 4-5 वेळा फोन करून सांगितलं, अरे नाले साफ करून घे. हो ना साहेब, करतो ना साहेब, काही केलेलं नाही. नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ऐकतो तरी, माणसं तरी पाठवतो. पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही 20% कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता. आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नालेसफाईमध्ये येईल? मुळतः तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे. नालेसफाईत हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळं होतं. ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये, मुंब्रा, कौसा, दिवा, नौपाडा म्हणजे हेच वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, बाजारपेठ, हे सगळं राबोडीमध्ये. वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय. तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही मृत्यू झालाय. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत. ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते. आज सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते. त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्यानं रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलं नाही. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेत. सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असून त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे.